गाव डेव्हलप व्हायला पाहिजे त्या पद्धतीने डेव्हलप झालेलं नाही. दोष फक्त सिस्टमचा आहे. तुझी सिस्टम जे आहे ते सिस्टम चुकीची आहे. मालेगाव शहरामध्ये अपुऱ्या पोलीस दलामुळे कट्टे मोठ्या प्रमाणात सापडतात. मालेगाव शहर वाढत आहे, पण या शहरात राहावं का? आज आम्ही तुम्हाला मालेगाव महानगरपालिकेची पोलखोल दाखवणार आहोत. मालेगावकरांना अनेक वर्षांपासून अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. जसे की आरोग्य व्यवस्थेची समस्या, वाहतुकीची समस्या, पार्किंगची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, अशा अनेक समस्यांना मालेगावकर सध्या सामोरे जात आहेत. याच सर्व समस्यांविषयी नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अशोक बिद्रे यांनी. तब्बल 11 लाख लोकसंख्या असलेल्या मालेगाव महानगरपालिकेत निवडणुकीचा बिगुल वाजला असून सध्या रणधुमाळी सुरू आहे. याच अनुषंगाने मालेगावमधील काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण नागरिकांशी चर्चा करूयात. आपल्यासोबत गावातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. दादा, काय सांगणार, काय समस्या आहेत मालेगावच्या? लोकसंख्येच्या मानाने जरी गावाचा विस्तार झाला, परंतु ज्या पद्धतीने गाव डेव्हलप व्हायला पाहिजे त्या पद्धतीने डेव्हलप झालेलं नाही. मेन समस्या पहिली वाहतूक कोंडी इतक्या मोठ्या प्रमाणात ते लोकांना मोठी जीव धरून जावं लागतं. दुसरी समस्या पार्किंग नसल्यामुळे रस्ते कमी पडले. रस्ते तयार होतात, परत काही दिवसानंतर तुटतात आणि ज्या क्वालिटीत ते रस्ते व्हायला पाहिजे त्या क्वालिटीत होत नाही. तिसरी समस्या पाणी, जे जीवन आवश्यक आहे ते पाणी रोज दिले पाहिजे. महानगरपालिका नियमाप्रमाणे ते दिले जात नाही. कधीतरी 2 दिवस आड, परत 3 दिवस आड, आणि पाण्याचा महापूर आला असताना पाण्याची कपात केली जाते. पण लोकांना त्याचा मोबदला तितकाच द्यावा लागतो, इतका पाणी मिळत नाही. त्याच्या चौपट मोबदला द्यावा लागतो. भरमसाठ पाणीपट्टी मालेगाव शहरात नागरिकांना भरावं लागतं. चौथी समस्या जी आहे, मालेगाव शहरात वारंवार मागणी करून सुद्धा आरोग्यासाठी जो घनकचरा उचलण्यात येतो आणि त्या घनकचऱ्याची जी विल्हेवाट लावण्यात येते त्याच्यावरती अडमाप पैसा खर्च होतो, पण त्याचा योग्यरीत्या या ठिकाणी वापर होत नाही किंवा योग्यरीत्या त्याचं नियोजन केलं जातं. पाचवी समस्या एक आहे, जाणून बुजून सरकार असेल अथवा प्रशासन असेल, पण याच्यामध्ये दोष फक्त सिस्टमचा आहे. इथली सिस्टम जी आहे ती सिस्टम चुकीची आहे. आम्ही नेहमी सिस्टमचाही लढा देतो. आमचा कुठल्याही व्यक्तीविरुद्ध लढा नाही किंवा सरकार विरुद्ध लढा नाही. सिस्टम जर योग्य असेल तर मी म्हणतो समस्याचे निवारण होऊ शकतं, पण इथे सिस्टमला समस्याचं निवारण करायचं नाही. दुसरी समस्या आमची मोक्षगंगा, आजही करोडो रुपये खर्च करून जशीच्या तसे तिचं प्रदूषण दूर झालं नाही आणि होणार नाही असं आम्हाला वाटतं. 4 वर्ष प्रशासकीय राजवट होतं, यामध्ये खरंच कामं झालीत का जनतेची? 4 वर्षात प्रशासकीय राजवटीमध्ये निव्वळ भ्रष्टाचार झाला. कामचा हा दूरचा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराचा कळस गाठल्या गेल्या. ओपन पैसे घेणारा कमिशनर मालेगाव शहरात मी 1 नंबरचा हात पाहिला. त्याच्या अगोदर मी बरेच कमिशनर पाहिलं. माझं वय आज 71 वर्ष चालू आहे. प्रशासक मी पाहिले. महानगरपालिका राजवट आणि नगरपालिका राजवट मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी तर परत म्हणतो दाव्याने, महानगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी. एकंदरच दादा, नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तसं मालेगाव नगरपालिकेत स्थिती आहे का? कायदा सुव्यवस्थेबद्दल काय सांगता? नाही, तशी मालेगाव आणि परिसराची मुळीच अशी परिस्थिती नाही की कायद्याचा बालेकिल्ला आहे, अशी परिस्थिती नाहीये. त्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की मालेगावची लोकसंख्या आज 13 लाखापेक्षा जास्तीची झालेली आहे. मालेगावात अनेक ठिकाणून बेबंद पद्धतीनं कारभार करण्यासाठी लोक इथे येऊन राहत आहेत. मालेगावात विजेची चोरी जर आपण बघितली तर वर्षभरात साधारणतः 340 कोटीची थेट मालेगावात इलेक्ट्रिसिटीची होते. नुसती इलेक्ट्रिसिटीचीच थेट होते असं नाही, तर या मालेगाव शहरामध्ये अपुऱ्या पोलीस दलामुळे कट्टे मोठ्या प्रमाणात सापडतात. हेच काय कमी होतं तर आता ड्रग्ज मध्ये मालेगाव मोठ्या प्रमाणात आढळायला लागलेलं आहे. मालेगावात एमडी सारख्या किंवा कुत्ता गोळी म्हणून एक प्रकारे त्याचा मोठ्या प्रमाणात सप्लाय होतो आणि त्याचा सरळ परिणाम असा होतोय की याचा जो पश्चिम बहुल जो एरिया आहे, पश्चिमेकडचा जो हिंदू बहुल एरिया आहे, या हिंदू बहुल एरियामध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले. पोलिसांनी नव्यानं कोणती यंत्रणा इथं निर्माण केलेली नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अतिशय सजगपणे वाहतुकीवरच काय, पण आरोपींवर देखील, गुन्हेगारांवरही नियंत्रण ठेवता येईल, पण ते होत नाहीये. म्हणजे मालेगावचे जे काही राजकारते आहेत ते सातत्याने जुन्या धोरणांमध्ये अडकले. म्हणजे ह्या शहराची ओळख आता कमानींचं शहर असं झालेलं आहे. हे पूर्वी टपऱ्यांचं, अतिक्रमणाचं शहर होतं, आता कमानींचं शहर झालंय. कारण कोणत्याही राजकारत्याला, इथल्या नगरसेवकांना व्हिजन नाहीये आणि या व्हिजनच्या अभावी असं होतंय की
गावातला पैसा कशात वापरायचा, तर मग कमानी करून वापरायचा, कारण नव्यानं काही यांना करायचं नाही. नवीन डीपी रोड्स निर्माण करायचे नाहीयेत, वाहतुकीची कोंडी ज्याच्यातून सुटू शकेल अशासाठी नवे मोठे रस्ते तयार करायचे नाही. आहे त्याच रस्त्यावरती वारंवार डांबरीकरण केलं जात आहे. ज्या रस्त्यांचं डांबरीकरण होतंय त्या रस्त्याच्या बाजूला ज्या काही टपऱ्या आहेत त्या आज देखील तशाच उभ्या आहेत. त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न होतोय आणि ह्या सगळ्या प्रश्नांचा परिपाक शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेत होतोय. म्हणजे मालेगाव शहरात गेल्या 5 वर्षातले आपण अपघाताचे आकडे जर काढले तर असं लक्षात येईल की ट्रक खाली चिरडून 20 पेक्षा जास्त लोकांचा इथं मृत्यू झालेला आहे. आणि अतिशय दुर्दैवाचा भाग असा आहे की कोणालाही याच्यावरती मूलगामी असं सोल्युशन घ्यायचं नाहीये. मालेगाव महानगरपालिकेच्याच कारभाराकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की साधारणतः 10,000पेक्षा जास्त लोकांना खोटे अणुउपलब्धता प्रमाणपत्र गेल्या 5 वर्षात जन्माचे दाखले मिळवण्यासाठी उपलब्ध करून दिले गेले. हे का झालं की मालेगावात कोणती सिस्टीम लागली नाही, प्रशासकीय यंत्रणेने स्वतःचा एक सुनियोजित असा ढाचा तयार केलेला नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीचे बोगस जन्माचे दाखले मालेगावातून निघतायत आणि त्याचा निश्चितच परिणाम राष्ट्रीय सुरक्षतेवरती होऊ शकतो असं माझ्यासारख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलाला निश्चित वाटतं. बाहेर आम्ही फिरत असतो, मोठे शहरं बघत असतो. बारामती सारखं नगरपालिकेचं शहर जरी आपण घेतलं तर लक्षात येईल की इथले राजकारती कुठे थांबलेले आहेत, कुठे चुकलेले आहेत, त्यांना विजन नाहीये, हे सगळ्यात मोठं आहे. आणि आजही असं दिसतंय की राजकीय पक्ष एकमेकात भांडतायत, पण कोणत्याही राजकीय पक्षाला गाव पुढे नेण्यासाठी भांडायचं नाहीये. म्हणजे माझी रेष तुझ्यापेक्षा मोठी करायची नाही, तुझी पुसण्यात मला मात्र इंटरेस्ट आहे, अशा पद्धतीचा मालेगावात कारभार चाललेला आहे. मालेगावात प्रदूषणाचा फार मोठा प्रश्न आहे. आज महाराष्ट्रातलं 1 नंबरचं प्रदूषित असं शहर झालंय आणि याची सगळी जबाबदारी स्थानिक प्रशासनावर आहे. मालेगावात प्लास्टिकचे कारखाने चालतायत, प्लास्टिक जाळलं जातंय, साबणाचे कारखाने चालतायत, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात चरबी जाळली जाते आणि हे सगळं मालेगावच्या वातावरणात पसरलेलं असतं, मिक्स झालेलं असतं. धुळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, कारण धूळ आवरायची आहे याची महानगरपालिकेला आजपर्यंत कल्पनाच आलेली नाहीये. त्याच्यामुळे मालेगावचा सगळाच प्रशासकीय ढाचा बदलावा लागणार आहे. नगरसेवकांना देखील सजग करावं लागणार आहे आणि प्रत्येक नगरसेवकाला ठाण आता पब्लिकला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा रे, तू गावासाठी काय करणार आहेस, हे करण्याची आज मोठ्या प्रमाणात गरज आलेली आहे. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर असं आहे की मालेगावातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय खराब आहे. एकंदरच दादा यंदा निवडणूक लागली, नव मतदार म्हणून आपण या निवडणुकीकडे कसं बघतात? मालेगाव महानगरपालिका अस्तित्वात येऊन साधारण 25 वर्षाचा कालावधी झाला आहे. 25 वर्षाच्या कालावधीत आज आपण रोड गटर या व्यतिरिक्त नवीन काही विचारच करायला तयार नाही आहोत. मालेगाव शहर वाढत आहे, पण या शहरात राहावं का, या ठिकाणी मनोरंजनाचं साधन काय, या ठिकाणच्या आरोग्याची व्यवस्था काय, या ठिकाणी नागरिकांना जगण्यासाठीचे जे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, या कोणत्याही सुविधा गेल्या 25 वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी मिळू देऊ शकले नाही. आणि सातत्याने मालेगाव शहराला मंत्रीपद लाभलेलं आहे. असं असताना देखील जर पाण्यासाठी 2 दिवस आड करून पाणी उपलब्ध असताना 2 दिवस आड करून पाणी मिळत असेल, लाईट व्यवस्था प्रॉपर नसेल, रस्ते प्रॉपर नसतील, खड्ड्यांचं साम्राज्य असलेले दिवसेंदिवस रस्ते तेच असतील आणि शासनाने करोडो रुपयाचा गेल्या 25 वर्षामध्ये मालेगाव शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी 4 ते 5 हजार कोटीपेक्षा जास्त खर्च करून देखील जर त्या समस्या सुटत नसतील तर कुठेतरी मालेगावच्या नागरिकांना आता विचार करावा लागणार आहे की मालेगाव शहरात राहायचं का. सगळ्यात महत्वाचं हाच विषय सातत्याने पुढे येत आहे की मालेगावात सातत्याने हिंदू आणि मुस्लिम या 2 भावनिक आधारावर मतं मागितले जातात. पण मालेगावच्या विकासाचं, मुक्षगंगा नदीचा विकास असेल, तिची स्वच्छता असेल, तिच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भातला विकास असेल, नाशकात गोदा पार्क सारखं गिरणा पार्क करता येऊ शकत होता, त्या संदर्भातला विषय असेल, त्याचबरोबर या ठिकाणी उद्यानांचा विषय असेल, मालेगाव शहराला लागून दरेगाव, सायना, लोणवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वन जमीन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्कचा विषय असेल, मालेगावात मनोरंजनासाठी नाट्यगृहाचा विषय असेल, त्याचबरोबर मालेगाव शहराच्या एकूणच रोजगार निर्मितीसाठी हॉकर झोनचा विषय असेल, या कोणत्याही गोष्टीकडे नगरसेवक जोपर्यंत प्रामुख्याने आपला अजेंडा मांडत नाही तोपर्यंत मालेगावची जनता त्यांच्या मागे उभी राहील असं मला वाटत नाही. महाराष्ट्र शासनाने मालेगाव महानगराच्या विकासासाठी दूरदृष्टीचा फ्रेश IAS ऑफिसर जोपर्यंत मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त केला जात नाही तोपर्यंत मालेगावच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये किंवा बेकायदेशीर कामांना चालना देणाऱ्या महापालिकेमध्ये कुठेतरी कायदेशीर दृष्ट्या कामकाज होईल अशी अपेक्षा वाटत नाही.
एकंदरच मालेगाव नगरपालिकेमध्ये समस्यांचा डोंगर आहे. पाणी, रस्ता, मनोरंजन, वाहतूक अशा अनेक समस्या असल्या तरी राज्य पातळीवरच्या ज्या देखील समस्या आहेत. लोकशिवाय मराठीसाठी अशोक बिद्री, मालेगाव, नाशिक.